सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलून आपल्या लाडक्या महादेवीला परत आणण्यासाठी एकजुटीचे आवाहन. पश्चिम महाराष्ट्रातील माझ्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो, आपल्या श्रद्धेचे प्रतीक, आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेली आपली महादेवी आज आपल्यापासून दूर परक्या भूमीवर आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आपल्यासाठी अनपेक्षित आणि वेदनादायक होता. परंतु आपल्या दक्षिण भारतातील बांधवांनी जल्लीकट्टूसाठी दाखवलेली एकजूट आपल्याला प्रेरणा देते. त्यांच्याप्रमाणेच आपणही एकजुटीने उभे राहिल्यास न्याय पुन्हा आपल्या बाजूने येईल. जल्लीकट्टूच्या लढाईतून मिळालेला धडा. आपल्याला आठवत असेल, काही वर्षांपूर्वी पीटासारख्या संस्थांच्या याचिकेमुळे सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या पारंपरिक बैलांच्या खेळावर म्हणजेच जल्लीकट्टूवर बंदी घातली होती. न्यायालयाचा तो निर्णय तामिळनाडूच्या जनतेसाठी त्यांच्या सांस्कृतिक ओळखीवर मोठा आघात होता. मात्र तामिळनाडूतील जनतेने तो अन्याय सहन केला नाही. त्यांनी सर्व राजकीय आणि सामाजिक मतभेद बाजूला ठेवून एक अभूतपूर्व एकजूट दाखवली. त्यांनी शांततापूर्ण पण अदम्य आंदोलन उभे केले. त्यांच्या सामूहिक इच्छेसमोर सरकारला झुकावे लागले. जनतेच्या तीव्र भावना आणि व्यापक जनआंदोलनामुळे राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने एक अध्यादेश काढला, ज्यामुळे बैलांचा खेळ जल्लीकट्टू पुन्हा सुरू झाला. हे आंदोलन केवळ एका खेळाला वाचवण्यासाठी नव्हते, तर आपल्या पारंपरिक मूल्यांचे आणि सांस्कृतिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी होते. त्यांनी हे दाखवून दिले की जेव्हा समाज एक होतो तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयही बदलता येतात. आज आपल्यावरही तीच वेळ आली आहे. आपल्या पवित्र हत्तींचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आपण एकत्रित येण्याची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि हत्ती. आपल्याला हत्तींच्या काळजीबद्दल बाहेरच्या संस्थांकडून शिकण्याची गरज नाही. आपल्याकडे शतकानुशतके चालत आलेली परंपरा आणि अनुभव आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या संस्कृतीशी हत्तींचे असलेले अतूट नाते आपण विसरू शकत नाही. नांदणी मठाची महादेवी, कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरातील हत्ती, सांगलीच्या प्रसिद्ध गणपती मंदिर संस्थांचा बबलू हत्ती, हातकणंगले येथील कुंथुगिरी मंदिरातील हत्ती आणि कर्नाटकातील शेडबळ येथील श्री शांतीसागर दिगंबर जैन आश्रमातील पद्मा हत्तीण वजा, हे सर्व आपल्या श्रद्धेचे आणि परंपरेचे जिवंत प्रतीक आहेत. हे हत्ती केवळ प्राणी नसून आपल्या समाजाचे अविभाज्य भाग आणि कुटुंबातील सदस्य आहेत. यापैकी ज्योतिबा मंदिरातील हत्ती सुंदर याच्या दुर्दैवी घटनेने आपल्याला हेच शिकवले की स्थलांतरण हा उपाय नाही.